दिग्गजाच्या संघामध्ये हा सामना या सामन्यासाठी पंचांची भूमिका करतायत ते पुण्यातील नावाजलेले असे पंच अजयजी आव्हाडे, प्रशांत आव्हाडे. चला आजचा होणारा पहिला सामना शिवतेज क्रिकेट वेळू विरुद्ध अमरजीत क्लब राठोडे. शिवतेज संघाने प्रथम टॉस जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले. चला सर मॅच चालू करा. तसेच या ठिकाणी नऊ तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष मयूर बाबू मोरे यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. स्ट्राइक वरती खेळतोय तो रणजित, नॉन स्ट्राइकला खेळतोय तो रोहन आणि गोलंदाजीसाठी आलाय तो जितू शिंदे. पहिला चेंडू 4 धावा. ऋषी कोंडे बॉल टाका तेवढा बाहेरचा. जिथेचा पुढील चेंडू सामना करत होतो रणजित. अतिशय सुंदर अशी सुरुवात करून दिली आपल्या संघाला रणजित याने. सुरेख असा झेल. सुंदरचा झेल घेतलेला या ठिकाणी अक्षयकडनं, निशांतकडनं. दुसऱ्या चेंडूवर पहिला चेंडू आलेला चौकार, त्यानंतर दुसरा चेंडू जितू शिंदे यांचं कमबॅक. सुरेख असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी संतेज यांचं. पुढचा बॅट्समन असेल अक्षय. राठोडे संघाकडून तोंडाडी करण्यासाठी आलाय तो अक्षय. अक्षय गुरु अतिशय नावाजलेला असा हा खेळाडू. गोलंदाजी करतोय तो जितू.
पुन्हा एकदा ब्लॉक वर टाकलेला चेंडू काहीसा समजला नाही तो रोहनला. जितू शिंदेचं शानदार कमबॅक. पहिल्या चेंडूवर त्याला चौकार, त्यानंतर भेटलेली विकेट. पुन्हा एकदा ब्लॉक वर लागला चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदरसा कमबॅक या ठिकाणी जितूकडनं. पहिले षटक प्रगतीपथावरती. सामना करेल तो रोहन. पुन्हा एकदा ब्लॉक वर टाकलेला चेंडू. एकच धाव मिळते यावरती. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 6 धावा, 1 गडी बाद. पुढील गोलंदाज बॉलिंग मार्कवर एपी. वेळगावचा एक नावाजलेला खेळाडू चा सामना करेल तो रोहन. एपी विरुद्ध रोहन. सुंदर टाकलेला चेंडू डाव्या इष्टीवर. पंचांचा इशारा फेर डिलिव्हरीचा. पहिला चेंडू येतो डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅटची कड लागून बॉल जातोय थर्ड मॅनच्या दिशेनं. त्यावर मिळते 1 धाव. पॉवर प्लेच्या षटकात मात्र काहीस जखडून ठेवलंय वेळू संघानं. फक्त पिवळीवर काढून टाक फक्त. यावेळेस पत्र चेंडू आहोत बघत काय होतंय. झेलबाद. दुसरा धक्का बसतोय तो अमरजित राठोड संघाला. अक्षयच्या रूपानं एपीची सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी. नवीन फलंदाज होते मैदानात. नवीन फलंदाज मैदानात अजय. अक्षयची जागा घेईल तो आता अजय. नॉन स्ट्राईकला रोहन. बॉलिंग मार्कवर एपी सज्ज. पहिलं षटक, दुसरं षटक चालू एपी कडनं. 2 षटकां पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू आहे बघत किती धावा मिळतात. बॉल जातो 1. पंचांचा इशारा मात्र आलाय षटकार. आल्या आल्या अजयनी चढवलेलं आक्रमण एपी वरती. पहिल्या चेंडूवर त्याला षटकार. धावसंख्या पोहोचली ती 13 धावा, 2 गडी बाद. एपी विरुद्ध अजय. पुन्हा एकदा चेंडू आहे त्या ठिकाणी. बघूयात किती धावा मिळत आहेत. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेताना 17 धावा. धावसंख्या पोहोचली 17 धावा, 2 गडी बाद. पॉवर प्लेचं षटक दुसरं, त्यातला शेवटचा चेंडू. परत एकदा सामना करेल तो अजय. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर एक मोठा प्रहार करायचा होता पण राहिला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 2 गडी बाद, 17 धावा.
पॉवर प्लेचा षटक मात्र आता संपलेला असेल. फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आता संपलेले असतील. जितू शिंदे आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं. जितू शिंदे एक भेदक गोलंदाज महाराष्ट्र पोलीस. सामना करेल तो रोहन. यावेळेस मात्र पायाला लागून गेला चेंडू. त्यावर मिळती फक्त एक लेग बाईटच्या रूममध्ये एक धाव. धावसंख्या पोचती 18 धावा, 2 गडी बाद. तिसरं षटक प्रगतीपथावर. जितू शिंदे आले तिसरं षटक घेऊन. पुन्हा एकदा ब्लॉक होल टाकलेला चेंडू. यावरती मात्र बोल्ड क्लीन बोल्ड केला अजयला. सुंदर असं कमबॅक या ठिकाणी जितूकडनं परत पुन्हा एकदा. मागच्या षटकात काहीसा हल्ला चालवला होता अजयनी. यावेळेस मात्र अजयचं त्रिफळा बाद केलाय तो जितू शिंदेनं. आणि वेव संघासाठी एक सुरेख कामगिरी करतोय जितू शिंदे. 3 गडी बाद, 18 धावा. जितू शिंदे मात्र चांगल्याच फॉर्म मध्ये. आपल्या दुसऱ्या षटकात दुसरी विकेट आणि फक्त दिल्यात त्या 6 धावा. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी जितू शिंदेकडनं. नवीन फलंदाज मैदानात येतोय. अतुल. अजयची जागा घेणार आहे तो अतुल. रोहन मात्र अजूनही नॉन स्ट्राईक एंडलाच. स्ट्राईक मात्र म्हणावी तशी मिळालेली नाही 3 षटकांमध्ये रोहनला. पुन्हा एकदा जितू गोलंदाजी मार्कवर सामना करेल तो अतुल. पुन्हा एकदा. यावेळेस मात्र थोडासा खराब चेंडू लेग साईडच्या बाहेर गेला. पंचांचा इशारा 4 धावा. षटकार माफ करा. यावेळेस मात्र दिशा बदलली आणि बॉल डायरेक्ट गेला सीमारेषे पार. षटकार. धावसंख्या पोचते ती 2.3 षटकांनंतर 24 धावा, 3 गडी बाद. चला सामना चालू करून घ्या. वेळ नका घालू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ब्लॉक होलला टाकलेला चेंडू. कुठलीही धाव यावरती होत नाहीये. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली ती 24 धावा. पुन्हा एकदा G2. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कमबॅक. पुन्हा एकदा ब्लॉक होल चेंडू. पुन्हा सेम चेंडू, सेम त्रिफळा बाद. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो जितू. तुम्ही जर का रिप्लेच्या माध्यमातून बघत असाल की पुन्हा एकदा ब्लॉक होलला टाकलेला चेंडू 2 पायांच्या मधनं बॉल गेला आणि बॉल उडालाय. सुंदर असं या ठिकाणी इन स्विंग म्हणावं लागेल. 2 पायांच्या मधनं बॉल जाऊन बोल्ड. सुंदर अशी गोलंदाजी करतो तो जितू शिंदे आपल्या संघासाठी. नवीन फलंदाजाला मैदानात ज्ञानेश्वर. चार गडी बाद, 24 धावा. तिसऱ्या चेंडूतला तिसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. जितू शिंदे तू ज्ञानेश्वर.
पुन्हा एकदा यावेळेस मात्र टप्पा चुकलाय. बघूयात काय होतंय. चेंडू हवेत आणि आयटकने झेल बाद. बाउंड्री लाईनवर घेतलेला सुरेख झेल. इथं मात्र मंगेशने आधीच भविष्यवाणी केली होती. बॉल टाकायच्या आधीच सांगितले होते की आउट होणार आहे. आणि बाउंड्री लाईनवर घेतलेला सुरेख असा झेल. बॅक टू बॅक पडलेल्या 2 विकेट आणि या षटकात पडल्या टोटल 7 रन देऊन 3 विकेट घेतल्या त्या जितू शिंदेनं. सुरेख गोलंदाजी केली आणि जितू शिंदेला 2 षटकात 4 गडी बाद केलेत. नवीन फलंदाजाला मैदानात आता कोण रे? या स्पर्धेचे ऑफिशियल कॉमेंटेटर विनोदजी चोरगे यांच्या ठिकाणी आगमन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर विटास चेंडू बघत किती धावा मिळत आहेत. 1 बाउन्स बॉल फिल्डरकडे गेला. थोडीशी मिस फिल्डिंग या ठिकाणी दुसरा धावाचा प्रयत्न आणि दुसरे धाव अपूर्ण. आता मात्र पंचांचा इशारा थर्ड अंपायरकडे. स्टंपला बॉल लागला का नाही ते पण एकदा चेक करा असं सांगितलंय पंच अजय आव्हाडांनी. दे 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 रिप्लाय. पहिला चेंडू फुलटॉस चेंडूवर झालेलं मिसफिल्डिंग आणि त्यानंतर आता धावबादचा इशारा दिलाय. आता बघूयात काय होतंय. पंचांचा इशारा. रोन मात्र आउट. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी. नवीन फलंदाज मैदानात. राठोड संघाची 25 धावा 6 गडी बाद. 3ऱ्या षटकानंतर अवस्था. नवीन फलंदाज आता मैदानात ते तो तेजस. दोन्ही संघाला मात्र या ठिकाणी दमदार कामगिरी करत होती पहिल्याच मॅच मध्ये पण त्यामध्ये यशस्वी ठरलाय तो वेव संघ.
चौथ्या षटकाची सुरुवात झाली. पहिली एक चेंडू झालाय, धावसंख्या पोहोचली 25 धावा, 6 गडी बाद. आपण बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा संकेत सज्ज, सामना करेल तो तेजस. सूर्यकसा टाकलेला चेंडू, यावर कुठली धाव नाही. निर्धाव असा चेंडू पुन्हा एकदा. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी संकेत कडनं. धावसंख्येत कुठलीही भर होताना दिसत नाही. 25 धावाच धावसंख्या स्थिर, 6 गडी बाद, 25 धावा. चौथं षटक प्रगतीपथावरती. पुन्हा एकदा सुरत टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा सुरगाचं क्षेत्ररक्षण मागं म्हणावं लागेल विठ्ठल दादांकडनं. आणि स्लीप मध्ये उभे आहेत ते TLC चे स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा विनोदजी पोटे. उलटॉस टाकलेला चेंडू, पुन्हा एकदा नावबादची या ठिकाणी मात्र थोडस गचरा क्षेत्ररक्षण, थोडा लेट थ्रो पोहोचला. धावसंख्या पोहोचली ती 26 धावा, 6 गडी बाद. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या ओव्हरमध्ये आल्यात केवळ 2 धावा. चौथं षटक चालू. पुन्हा एकदा डॉट बॉल. चौथं षटक संपतं. चौथ्या षटकानंतर अमरजीत क्रिकेट क्लब राठोड संघाची धावसंख्या पोहोचते 26 धावा, 6 गडी बाद. 4 ओव्हरचा खेळ इथे संपला. धावफलकाची धाव 26 धावा. आपण पाहतात शिवगंगा प्रीमियर लीग 2025 पर्व 6वे. मिथुन खापरे सरांचा सुंदर आवाज तुम्ही ऐकला. टेक्निशियनच्या भूमिकेमध्ये काम करता करता कधी कमेंट्री शिकले मात्र कळावं देखील, आणि सुंदर त्यांची कमेंट्री आपण ऐकली. अगदी TLC स्पोर्ट्स लाईव्हचे ऑफिशियल टेक्निशियन आहेत आणि सुंदर काम त्यांचं तिथे पाहिलं. अगदी मला वाटतं TLC स्पोर्ट्स आता पूर्ण इव्हेंट मॅनेजमेंट असं देखील नाव ठेवायला हरकत नाही, कारण संपूर्ण मित्रपरिवार सर्व काम करतात. इथे गोलंदाज अतुल आणि एक खेळाडू मात्र आतमध्ये घ्यावा लागेल. फक्त 4च खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या मात्र बाहेर तैनात करले. स्ट्रायकिंग एंडवरती असेल प्रथमेश, नॉन स्ट्रायकिंग एंड तेजस. आठवडे संघाचा डावफलक हा अडखळला गेलाय, कोसळला गेला. इथे मात्र फटके खेळावे लागतील. चेंडू हवेत, विठ्ठल लावून दी बॉल, झेल टिपला. आणखी एक फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. इथे अगदी एखादा पत्त्याचा बंगला जसा बांधला जातो ना, तसा पत्त्याचा बंगला राठोडेने बांधला आणि तो पत्त्याचा बंगला एक पत्ता खेचल्यानंतर धडाधड पूर्ण बंगला कोसळला गेलाय. तसा डाव कोसळला इथे. आणि एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र पॅव्हिलियनच्या रस्त्याला मात्र जाताना पाहायला मिळतात. पण इथून देखील एक चांगला धावफलक बनवता येऊ शकतो. 5 चेंडू शिल्लक आहेत. या 5 चेंडूमध्ये 10 ते 15 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोअर असेल राठोडे संघाचा. आणि तो स्कोअर सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅच मध्ये हे पाहणं बनवणं हे मात्र फार चुरशीर ठरू शकतं. अगदी समोर बॅटिंग लाईनअप तितकी तगडी आहे, पण तरी देखील एक लो स्कोरिंग मॅच सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. यावेळेस हा चेंडू मात्र इथे व्हाईट बॉल अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा धावा. इथे अतुलचा हा एक्स्ट्रा धाव देणारा चेंडू होता. एक सिंगल धाव आणि सिंगल धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल 27 धावा. यानंतर सामना असेल शंभूराजे क्रिकेट क्लब खोपी. वा, फटका चांगला केलाय आणि यावेळेस 4 धावा या धावफलकावरती ऍड होतील. शंभूराजे क्रिकेट क्लब खोपी विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब श्रीरामनगर ब हा संघ मैदानामध्ये असेल. टॉस होईल. रमेश आबा शितोळे
अमोलजी गोगडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. टॉस का बॉसचा कॉइन कुणाजवळ असेल तर तो जमा करा, कारण कालपासून आपण नॉर्मल टॉस आपण करतो, कारण आपण टॉस का बॉस हा चांगला कॉइन या ठिकाणी बनवून आणला होता. तो कोणाकडे असेल तर जमा करा. इथे परत एक फलंदाज बाद, आणखी एक विकेट, फलंदाज बाद. राठोडे संघाची फार मोठी गडबड आणि इथे फलंदाज मात्र बाद होत आहेत. मोठी विकेट इथे मात्र गमावली गेली. नवीन बॅटर मैदानामध्ये होत आहे. कौशल बॅटिंग साठी आलाय. कौशल्य मात्र आता त्याचं कौशल्य दाखवावं लागेल. राहिलेल्या चेंडूवरती धावा मात्र बनवावे लागतील संघासाठी. नॉन स्ट्रायकिंगला आपण तेजसला पाहतोय. स्ट्रायकिंग एवढं जाण्याचा शोध मात्र तो घेतोय, पण अजूनही हालचाल मात्र दिसत नाही. असा एखादा चेंडू डॉट बॉल गेला, विकेट किपर गेला तर खालचा फलंदाज लगेच वरती पोहोचतो, पण तेजस अजून देखील खालीच आहे. 2 चेंडू शेवटचे शिल्लक. धाव फलकावरती धावा आहेत त्या 31 धावा, 31 रन. 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. इथे प्रत्येक यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका खेळला. एक सिंगल आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव मात्र घेतली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार का? आणि इथे पाहतोय तिसरी धाव. चौथ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे केला जातोय. आणि ते पाहूया 5व्या धावेचा प्रयत्न, आणि इथे मात्र तेजस रन आउट. तेजस मात्र रन आउट झालाय आणि 4 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्या. 5व्या धावेला मात्र फलंदाज बाद झाला. 4 धावा. पंचांनी देखील कळलं 4 धावा. नॉन स्ट्रायकर बॅट्समननी फटका खेळला होता. 4 धावा पळाल्या. तेजस 5व्या धावेसाठी आला तेव्हा तो आउट झाला. 4 धावा या धावफलकावरती ऍड होतात. वेलकम बाउंड्री असेल, अगदी क्षेत्ररक्षक झालेला चुकीचा थ्रो आणि त्यावरती या आलेल्या धावा. खरं शेवटच्या चेंडूवरती सेट बॅट्समन स्ट्रायकिंग येणं गरजेचं होतं, पण तिथे अगदी फलंदाजांनी चूक केली. त्याने क्रीज सोडलं. तेजसला स्ट्राईक करण्याची संधीच मिळाली नाही. शेवटचा एक चेंडू. धावफलकावरती 35 धावा. या चेंडूवरती एखादा मोठा फटका. राठोडे संघ परत मॅच मध्ये 35 रन. काल शेवटच्या चेंडूवरती देखील अशा धावा पळून निघाल्या असत्या. ससेवाडीचे खेळाडू धावलेच नाही, कारण त्यांचं लक्षात नव्हतं. पाहिलं तर दोन्ही खेळाडू गाफील होते. पॉईंटचा क्षेत्ररक्षक तर जल्लोष करत हात आला. डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्याचं चेंडूकडे लक्षात नव्हतं. आणि मला वाटतं प्रेक्षकांनी चेंडू घेऊन पण गेले. बाहेरचा प्रेक्षक एक चेंडू घेऊन गेला, पण धावा मात्र एक काही पळाली नाही. टॉस या ठिकाणी खोपी संघाचे कर्णधार मान्यवरचे शुभ असते. आता टॉस मात्र आपण करणार आहोत. शेवटचा चेंडू. फुल टॉस फटका खेळला. चेंडू हवेत. झेल टिपला. फलंदाज बाद. विजयासाठी बेळू संघासमोर आव्हान असेल 36 धावा. 36 धावांचं आता मात्र आव्हान असेल. धावफलक अगदी कोसळलाय राठोडे गावचा. चला जुना बॉल घ्या. तो आप्पा जुना बॉल घ्या. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला. राठोडे संघाने 35 धावा बनवल्या. कौतुक करायला साहिल बेळू संघाचं. त्यांनी मात्र शिवतेज 11 बेळू संघाचं मात्र कौतुक करावं लागेल. त्यांनी जी गोलंदाजी केली ना, तो राठोडे संघासमोर केलेला आतापर्यंतचा या स्पर्धेतील अप्रतिम मारा होता. फक्त 35 धावांमध्ये बांधून ठेवलं. टॉस झालाय. कोपी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. निर्णय काय? गोलंदाजी करण्याचा निर्णय. अमोल यांनी मात्र कळवला गोलंदाजी आम्ही करणार. अनुभव आहे अमोल यांच्याकडे, त्या अनुभवाचे बोल. त्यांनी मात्र लगेच कळवलं गोलंदाजी. आज प्रत्येक संघाच्या संघनायकाला विनंती आहे, टॉसला येताना ठरवून या तुम्ही निर्णय काय घेणार आहात. 30 चेंडू 36 धावांची गरज असेल शिवतेज क्रिकेट क्लब वेळू संघासमोर. तर अगदी पाहिलं तर अमरजीत क्रिकेट क्लब राठोडे या संघाची मात्र खराब सुरुवात नक्की आपण पाहिली. रनआउटच्या बरेच विकेट गेल्या, त्यामुळे राठोडे संघाला थोडंसं बॅकफुटवर यावं लागलं. पण आज
अजूनही पाहिलं तर राठोडे संघ इथे पराभव पत्करणार नाही. जिद्द आहे, लढण्याची ताकद आहे, अनुभव आहे आणि तो अनुभव आज पणाला लावावा लागेल. कारण या स्पर्धेत एक तगडे संघ समजले जाणारे राठोडे आणि वेळू हे दोन संघ आमने सामने आलेत आणि या दोन संघांमध्ये झुंज पाहण्यासाठी सकाळपासूनच प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित आहे. या सर्व प्रेक्षकांचं शिवगंगा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आतमध्ये गाडी कोणाची आहे ती गाडी थोडीशी बाजूला करून घ्या. ऍक्टिवा गाडी जी व्यासपीठाच्या बरोबर समोर आहे ती थोडीशी बाजूला करून घ्या. शंभूराजी क्रिकेट क्लब खोपी संघाने टॉस जिंकला आणि अमोल कोंडे कर्णधारांनी कळवलं की आम्ही पहिलं क्षेत्ररक्षण करणार. म्हणजे श्रीरामनगर 11 संघाला प्रथमतः बॅटिंग करावी लागेल. खरं तर लीग मॅच मध्ये पाहिलं तर श्रीराम 11 संघाने पहिल्यांदा फिल्डिंग करून सामने मात्र जिंकले होते. चांगली खेळी आणि पहिल्यांदा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला आणि पहिल्यांदा दाखल झाल्यानंतर टॉप 12 मध्ये दाखल झाला. आज मात्र मजा आहे कारण ह्या संघाने जर बाजी मारली तर या स्पर्धेतील ऐतिहासिक विजयाची नोंद मात्र केली जाईल. 30 चेंडू 36 धावांची गरज. आता मात्र अमरजीत क्रिकेट क्लबला फार कष्ट करावे लागतील. चला फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन चला बॅट्समन पाठवून द्या लवकर मैदानामध्ये. चला जितू सर बॅट्समन पाठवून द्या आतमध्ये. मॅच चालू करा. सुरुवातीचे काही राठोडीचे चांगले फलंदाज होते तर त्वरित लवकर बाद झाले त्यामुळे इथे संघ थोडासा अडचणीमध्ये नक्की झाला. पण 36 धावा हे टार्गेट वेळू संघाला पूर्ण करताना थोडासा दमछाक करून देणारी गोलंदाजी राठोडे संघाकडे आहे. पण सेन्सिबल क्रिकेट खेळून सामना जिंकण्याची त्यांची मात्र खेळी आज आपल्याला पाहायला मिळेल. शिवतेज क्रिकेट क्लब वेळू विरुद्ध अमरजीत क्रिकेट क्लब राठोडे या दोन संघादरम्यान हा आजच्या दिवसातील पहिला सामना. खरं तर पाहिलं तर टॉप 12 मधील आजच्या 6 लढती बाकी आहेत. त्यानंतर 2 सेमीफायनल 1 फायनल अशा 9 मॅचचा आज मात्र नेत्रदीपक सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. निमित्त असेल शिवगंगा प्रीमियर लीग 2025 पर्व 6. या प्रीमियर लीगचे अध्यक्ष श्रीकांत अप्पा पवार, उपाध्यक्ष राजेशजी डिंबळे, सर्व आजी माजी अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर शिवगंगा प्रीमियर लीगचा संपूर्ण मित्रपरिवार. या स्पर्धेचं एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहिलं. आज खरं तर पाहिलं तर 9वा दिवस ज्यांनी विकेट बनवलं त्यांचं कौतुक करावंच लागेल कारण अजूनही विकेटला एक काही खड्डा नाही. सर्वात सुंदर गोष्ट जर धर्तीवरनं आपण कोणती बघत असेल ना तर तो चंद्र आपण म्हणतो पण त्या चंद्रावरती देखील खड्डे आहेत पण विकेटवरती एक छोटा खड्डा देखील तुम्हाला सापडणार नाही. इतकं सुंदर विकेट बनवलंय आणि या वर्षीच्या विकेटने मात्र या सर्व खेळाडूंसाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम केलं. कारण इतक्या चांगल्या विकेटवर तुम्ही खेळत असाल तुमच्या खेळाचा दर्जा उंचवतो आणि तो दर्जा उंचवल्यानंतर तुमचा खेळ देखील वेगळा होतो. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रणजित. STC लाईव्हचे सर्व रणजित मैदानामध्ये आपण पाहतोय. आज अगदी आपल्या व्यस्त शेड्यूल मधनं त्यांनी मॅच खेळण्याचा आनंद घेतला आणि सांगितलं की आज माझे व्हिडिओ टिपा आज मी खेळायला येतोय. गोलंदाजी सुरू होती. पहिला चेंडू फटका फसलाय पण डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाईल. चेंडू गेला डिक्लेरेशन झोन मध्ये आणि इथे पाहिलं तर 2 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती असेल नितीन, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती संकेत. 3 पांगारे संकेत पांगारे ही जोडी मैदानामध्ये. रणजित चोरगे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय जेवढे चेंडू मागे डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेत ते आणून देण्याचं काम आमचे रुद्र सट्टे आणि ते दुसरे अजून एक पैलवान या दोघांनी मात्र चांगलं काम केलं. ते चेंडू परत मैदानामध्ये आणून देण्याचं काम केलं. या दोघांचं एक कौतुक करत तेवढं कमी आणि मनापासून धन्यवाद. पहिला चेंडूवरती आलेला 2 धावा. रणजित पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने. यावेळेस फटका चांगला खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावपळ सुरू आहे. कव्हर क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल का नाही. चेंडू फरार. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. आज भरपूर सामने निर्णायक आहे त्यामुळे बाउंड्रीवरती जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती असेल थोडंसं बाउंड्रीच्या मागे बसा
बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी बसू नका ही सर्वांना विनंती आहे. 6 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडू मात्र चांगला फटका खेळला क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूला फील्ड केलं. एक सिंगल धाव, फक्त एक सिंगल धाव मात्र इथे घेतली जाईल. सिंगल धावेने इथे धावफलकावरती होती वाट. धावफलकावरती धावा जमा होत आहेत त्या 7 रन ऑन स्कोर बोर्ड. हा रणजितचा चेंडू मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षकाला फक्त चकवा दिलाय. कव्हर मध्ये पुन्हा एकदा चेंडू खेळला जातोय. आणखी एक चौकार, या ओव्हरचा आणखी एक चौकार. असं वाटलं लो स्कोरिंग सामना होईल, पण पहिल्याच ओव्हर मध्ये आलेल्या 11 धावा सामना एकतर्फी करून टाकलाय. गडू संघाने मात्र सामना एकतर्फी करून टाकलाय. एक अनुभवी संघ मैदानामध्ये आपण पाहतोय. गतवर्षीचे चॅम्पियन आहेत आणि या वर्षी डिफेंडिंग चॅम्पियनचा खेळ आपण मैदानामध्ये चॅम्पियन सारखाच पाहतोय. इथे हलकस मिसफील्ड रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल. फटका मात्र पुन्हा एकदा चांगला खेळला आणि यावेळेस धावा मात्र पळून पूर्ण करायची. एक सिंगल आली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न थ्रो चुकीच्या एंडला गेला की काय. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर आपण व्यासपीठावरती पाहतोय माऊली जाधव, मयूर गोगरे, अमोल गोगरे या दिग्गज खेळाडूंना आपण मैदानामध्ये पाहतोय व्यासपीठावरती. आज मॅचचा आनंद घेतात, कारण काल छोट्याशा चुकांमुळे नक्कीच संघ बाहेर नक्कीच पडले असतील, पण त्यांनी खेळ मात्र अप्रतिम केला. अप्रतिम खेळ केला. प्रेक्षकांची मनं मात्र त्यांनी भरपूर जिंकली आणि आज क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेता शिवगंगा प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळतील आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये योगदान फार महत्त्वाचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. गोलंदाजी मार्कवर येतोय रोहन. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत असणारा रोहन, क्रिकेटची फार मोठी आवड. रोहन तो गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिने चेंडूला थांबवे तोपर्यंत घेतली जाते ती सिंगल धाव. संकेत पांगरे, नितीन पांगरे या जोडीचं मात्र कौतुक करावं लागेल. धावांचा पल्ला अगदी जास्त मोठा नाहीये, पण त्यांनी पहिल्या ओव्हरपासून तडाखेबाज बॅटिंग केली. चांगल्या धावा जमवल्या. मॅच मध्ये अगदी त्यांनी रंगत निर्माण केली. सामना थोडासा एकतर्फी करून टाकलाय. हो, हा चेंडू वेगवान होता. चेंडू मात्र इथे डॉट बॉल, निर्धाव चेंडू टाकलाय. अशी गोलंदाजी मात्र करावी लागेल. चांगले चेंडू टाकावे लागतील. विकेट इथे फार मोठा की फॅक्टर असेल. जर राठोडे संघाला सामना जिंकायचा असेल तर विकेट मिळवावे लागतील. कुसगावचे युवा उद्योजक सन्माननीय विशालजी कामटे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. शिवगंगा प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र निर्धाव. तिसरा चेंडू हवेत उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. षटकार. 6 धावा. नितीन पांगरेच्या बॅट मधनं संकेत पांगरेच्या बॅट मधनं एक सुंदर फटका आला. अमोल धोंडेंनी अगदी बाहेरच्या बाजूला सुंदर कॅच मात्र पकडला. जुने खेळाडू आहेत श्रीरामनगरचे आणि त्यांच्याकडनं बरेचसे खेळाडू शिकतात, ऐकतात, असे अनुभवी खेळाडू. त्यांनी मात्र बाहेर सुंदर झेल तिथे पकडला. याचबरोबर हा चेंडू परत एकदा डॉट बॉल. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय शिवगंगा प्रीमियर लीग 2025 पर्व 6चे उपाध्यक्ष सन्माननीय राजेशजी डिंबळे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. धाव फलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा, 20 रन ऑन स्कोर बोर्ड. चला लवकर खेळा, फास्ट खेळा, थोडं वेळ वाचवा. शेवटची 18 चेंडू बनवायचे आहेत त्या 16 धावा.
18 चेंडूमध्ये फक्त 16 धावांचं आव्हान. उद्योजक सन्माननीय भरतजी कोंडे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. शिवगंगा प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. त्यांचा सन्मान. 18 चेंडूमध्ये 16 धावा करायच्यात. 18 बॉल 16. पाच ओव्हरची मॅच. फटका जोरदार. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. षटकारने मात्र धावफलकावरती एक मोठी वाढ आपण पाहतोय. या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. राजभाऊंच्या शुभ हस्ते आपण आता सन्मान करणार आहोत. शिवगंगा प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ टिंबळे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मात्र केला जाईल. मान्यवरांनी आपला सन्मान स्वीकारावा ही विनंती. 28 धावा. 28 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. सामना अगदी एकतर्फी करून टाकलाय शिवतेज क्रिकेट क्लब वेळू संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस हा चेंडू परत एकदा चांगला फटका कव्हर मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक तरी चेंडूला थांबवेल तोपर्यंत एक सिंगल धाव. आणि ते सिंगल धावांनी धावफलक मात्र पुढे नेण्याचा प्रयत्न. ती गाडी कुणाची असेल थोडीशी बाहेर घ्या. समोर थांबलेली पांढरी ऍक्टिव्हा आणि त्याच्या पुढची असलेली काळी गाडी दोन्ही गाड्या काढून घ्यायच्यात. हा चेंडू इथे व्हाईट बॉल. खराब चेंडू होता. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये वाढ. विचाराचं समीकरण आता पाहिलं तर केवळ 6 धावांची 5 धावांची आता गरज असेल. व्हाईट बॉलची एक धाव आली. परत एकदा चेंडू मात्र हवेत खेळलाय. इथे चेंडू जातोय 4 धावांसाठी. चौकार आहे मात्र धावफलक पुढे सरकला. सामना बरोबर सुटलाय. केवळ एका धावेची गरज असेल. केवळ 3 ओव्हर मध्ये शिवतेज क्रिकेटला वेळू संघाने सामना मात्र संपवलाय. एक सिंगल धाव आणि त्याचबरोबर शिवतेज क्रिकेटला वेळू संघाचा मोठा विजय. आजच्या दिवसातील मोठी मॅच आणि मोठ्या मॅच मध्ये मोठा खेळ शिवतेज क्रिकेटला वेळू संघाने गेला आणि सामना मात्र शिवतेज क्रिकेट क्लबने जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. हार्ड लक टीम अमरजीत क्रिकेट क्लब राठोडे. अजूनही संधी मात्र आहे या दोन्ही संघांना. पाहूया काय होतंय. पण यानंतरचा आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगला जाणार आहे. खोपी विरुद्ध श्रीरामनगर या दोन संघादरम्यान सामना. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं टीम खोपी. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जितू शिंदे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 12 धावांमध्ये 4 फलंदाज बाद केले. अगदी सुरुवातीला पहिल्या इनिंग मध्ये सामना एकतर्फी करून टाकला. जितू शिंदे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.